एक हायस्कूल उत्तम करणारी माझी विद्यार्थिनी आपण सारे सहकारी आम्ही शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थी होतो. मी तुमच्याकडे येण्यापूर्वी शाळेचा आवाज सगळं करून बघितलं आणि त्या शाळेच्या आवाराच्या भिंती एवढ्या बोलक्या आहेत की त्या बोलक्या भिंती म्हणजे शाळेच्या कर्तृत्वाचा एक प्रकारचा आढावा आहे की क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या मुलांची नावं आहेत, सुविचार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या एक दोन संस्था थेट रवींद्रनाथ टागोरांची नातं सांगतात अशी निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण देणारी ती संस्था आहे. मी आपल्या सर्वांचं या कार्यशाळेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून परवा मी आपल्याला हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यापैकी मला कोणी सांगेल की वक्तृत्व हा जो शब्द आहे म्हणजे काय? तुला काय वाटतं वक्तृत्व म्हणजे काय? काय वाटतं वक्तृत्व म्हणजे काय? तुला जे वाटतं ते सांग मला. वक्तृत्व म्हणजे काय? वक्तृत्व या शब्दाचा अर्थ काय होतो? वक्तृत्व स्पर्धा म्हणजे कुठली स्पर्धा असते ते सांग. वक्तृत्व स्पर्धा असते शाळेमध्ये कुठली स्पर्धा असते? दुसरं वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार कोण बोलायचं वक्तृत्व म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी सोपी व्याख्या केलेली आहे. वक्तृत्व म्हणजे संवाद, वक्तृत्व म्हणजे संभाषण. एका माणसानं अनेक माणसांशी बोलणं म्हणजे वक्तृत्व आणि ही कला आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यात सगळ्यांना अडचणी मिळून आज माझी परीक्षा घ्यायची ठरवलेली आहे असं दिसतंय. तर मुलांचा वेळोवेळ गिरवीने ज्या लोकांच्या समोर बोलतो त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे आणि असा एक नियम आहे जगातल्या कुठल्याही महान वक्त्याचं भाषण पाळायचं असतं तर त्याच्यासमोर बातमी बोलत असतो म्हणजे पावणाऱ्याची गंभीर बोलत असतो आणि समोरचं पोरग पलीकडच्या पोराला म्हणतं पावण्याचा साजरा पाठ नाही बाबा मी बघितला असं काय म्हणतात तो काय करतो. आणखी मुलं काय काय खोड्या करतात तो उदाहरण सांगतो. आचार्य आपल्याने एक कथा सांगितलेली आहे. ते म्हणजे एका मराठी शाळेमध्ये एक डेप्युटी साहेब शाळा आणि त्यांनी पोराला आणि मुलींना म्हणले आहे. एक साधा प्रश्न विचारला. आता तू उत्तर द्यायचं प्रश्न काय विचारला तुला ऐकायला प्रश्न ऐकायला प्रश्न सांगायचा प्रश्न असा आहे की अफजल खानाचा वध कोणी केला? कुणी केला? बरोबर आहे कुणी केला? कुणी केला? कुणी केला मुलांपैकी दुसरे बोला. बरं दुसरा कोण माहिती आहे? अब्दुल कलाम कुणी केला? कोण सांगते? शिवाजी महाराजांनी केला. बरोबर आहे. कसा काय? मला वाटतं हा मराठवाडा उभा राहिला म्हटल्यावर अब्दुल कलाम कुणी केला म्हटल्यावर त्याला नव्हतं असं म्हणतो किंवा माझा काही त्यांची संबंध आहे. तर आजच्या आपल्या गोष्टीत त्या साहेबांचं असं झालं त्याने पोरांना विचारलं की अब्दुल कलाम कुणी केला? एक पोरगा म्हटलं सर आई शपथ सांगतो मी नाही केला. मग तुला दुसऱ्या पोराला विचारलं ते पण तसंच म्हटलं. तर साहेबांना वाटलं पुरीला विचारावं म्हणून साहेबांनी पुरीला विचारलं अब्दुल कलाम कुणी केला? तर एक पोरगी उठली झटकात पैकी लागली आणि मग तू काहीतरीच काय अब्दुल कलाम मी कशाला करेल? पोरं पण म्हणतात अब्दुल कलाम मी नाही केला, पोरी पण म्हणतात अब्दुल कलाम मी नाही केला. म्हटल्यावर कंटाळलेल्या साहेबांनी त्या वर्गातल्या सरांना विचारलं सर काय म्हणाला? पोरा असंच म्हणतात. सर म्हणले खरंच सांगतो साहेब तुम्हाला आमच्या वर्गात पोरोफार गरीब आहे त्यात कुणी केलं म्हटल्यानंतर साहेब त्या सरांना पोराला घेऊन मुख्याध्यापकांच्या
सर पण अब्दुल कलाम मी नाही केला असं म्हणताय तरी काय भानगड आहे. तर मुख्याध्यापक म्हणजे खरंच सांगतो साहेब तुम्हाला आमच्या शाळेत पूर्वफार गरीब आहे. पलीकडे पार्वती खेमचंद विद्यालयातले पूर्व आगाव आहे त्यांच्यापैकी कुणीतरी आपण कामात काढतात. यामुळे तुमच्या पिढीशी संवाद साधताना आपल्याला ह्या अडचणी येणार हे बरोबर आहे ना. एक काय झालं सांगतो मला तुम्ही मगाशी वक्तृत्व हा शब्द सांगितला मला खात्री आहे की आपलं देखील बऱ्याच जणांना वक्तृत्व या शब्दाचा उच्चार देखील करता येत नाही. हे असं का होतं हे असं होतं याचं कारण आपल्या संस्कृतीमध्ये वक्तृत्वाची परंपरा नाही. तुम्ही म्हणता एवढी माणसं प्रश्न करताय आणि परंपरा नाही असं का म्हणताय. जर साधं उदाहरण सांगतो मॅडम तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्या विषयात झालं. फिजिक्स मध्ये. मॅडम तुमचं इंग्लिश मध्ये झालं. आता मॅडमला आपण प्रश्न विचारला तसं बाकीची वयस्कर म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त आहेत त्याला विचारला तुम्ही कोण सांगेल मी हिस्ट्रीमध्ये झालो जॉग्राफीमध्ये सांगता. पण मी वक्तृत्व ह्या विषयामध्ये पदवी मिळवली असं पण आहे का आपल्याकडे. नका काळजी करू तुमच्या शाळेतच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे आपल्या देशात सुद्धा नाही. त्याचं कारण काय आहे तर आपल्या औपचारिक व्यवस्थेमध्ये वक्तृत्व हा विषय शिकवायची सोय नाही. म्हणजे आय एम BA in public speaking, I am MA in public speaking, I have done my PhD in public speaking. अशा प्रकारचं उत्तर आपल्याला मिळतं का तर नाही मिळत. त्याचं कारण काय आहे तर आपल्या औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये वक्तृत्व किंवा भाषण कला ज्याला आपण म्हणू ते शिकवण्याची सोय नाही. मग असा प्रश्न येतो की औपचारिक व्यवस्थेमध्ये भाषण करण्याची कला किंवा वक्तृत्व शिकवण्याची व्यवस्था कुठे होती तर अशा प्रकारच्या शिकवण्याची व्यवस्था ही ग्रीकांच्याकडे होती. म्हणजे ग्रीकांच्याकडे इसवी सनापूर्वी 400-500 वर्षापूर्वी अथेन्स आणि रोड्स नावाच्या गावामध्ये वक्तृत्वाच्या कार्यशाळा होत्या. त्यावेळेला जुन्या काळामध्ये डेमॉस्थेनिस नावाचा एक वक्ता होता. त्या डेमॉस्थेनिसचं वैशिष्ट्य काय तर डेमॉस्थेनिस हा आज जगामध्ये त्याला आपण आद्य वक्ता म्हणतो. पण डेमॉस्थेनिसची अवस्था कशी होती तो कोतरा होता त्याला नीट बोलता येत नव्हतं. म्हणून त्यानं काय केलं तर हा डेमॉस्थेनिस समुद्राच्या किनारी धावायचा. डोंगरावरती खाली वर असं 2-4 वेळा पळत सुटायचा. त्याला आपल्या तळव्यामध्ये स्वतःला कोंडून घ्यायचा आणि आपले निम्मे केस कापले आणि फक्त शेंडी ठेवली. असं का केलं तर शेंडी ठेवली तर आपण लोकांच्या फारसं जाणार नाही आणि मग आपल्याला अभ्यास करता येईल. मग त्यानं काय अभ्यास केला तर तुसिडीजस नावाचा ग्रंथकार आहे त्याचे ग्रंथ त्यानं तळगारामध्ये स्वतःला कोंडून घेऊन 8 वेळा लिहून काढले. तर मग हा डेमॉस्थेनिस वक्ता म्हणून हळूहळू पुढे आला. तसं भाषण करणारा माणूस वक्ता माणूस एका दिवसामध्ये पुढे येत नाही. कारण कसं आहे सांगतो तुम्हाला की रेडिओचं काय वैशिष्ट्य आहे की समजा आपल्याला एखादा कार्यक्रम नाही आवडला तर रेडिओवरचं आपण स्टेशन बघतो. टीव्हीचं चॅनल आपण बघतो. टीव्हीवरचा एखादा कार्यक्रम आपल्याला नाही आवडला तर आपण रिमोटच्या साहाय्याने टीव्हीचं चॅनल बदलतो. म्हणजे रेडिओ आहे टीव्ही आहे वर्तमानपत्र आहे ही काय आहे तर ही जनसंवादाची माध्यम आहे. म्हणजे रेडिओ टीव्ही वर्तमानपत्र आपला मोबाईल हा जनसंवादाचं माध्यम आहे. आपला मोबाईल तर जनसंवादाचं एवढं प्रचंड प्रभावी माध्यम आहे की एकदा एक मुलगा मोबाईल चालवतो दुसरे ग्रस्त त्याच्या दुकानात गेले आणि त्याने त्याला विचारलं की येथे एक वयस्कर ग्रस्त बसलेले
ते हल्ली दिसत नाही. ते कुठे गेले तर हा म्हणतात ते स्विच ऑफ झाले. तर म्हणजे स्विच ऑफ झाले म्हणजे काय म्हणलं त्याचं निधन झालं. तर म्हणजे काय झालं मध्ये आलो तर त्याला म्हणत होते की फक्त डोळ्याला जरा अडचण आहे. होय होय मध्ये म्हटलं म्हाताऱ्याचा पाक डिस्प्लेच गेला. तर हे म्हणजे मग अचानक झालं काय काय नाही म्हणा तुम्ही याच्यावर काय उपचार केला नाही. तर म्हणला 2 वेळा ऑक्सिजन मारलं 3 तास बॅटरी चार्ज केली दवाखान्यात होणार. पण म्हाताऱ्यामध्ये म्हटला सुधारणा व्हायचा वाव नाही. मग म्हणजे शेवटी झालं काय म्हणजे काय म्हणतात म्हातारं जे व्हायब्रेट झालं ते एकदम सायलेंट मोडवरच गेलं. म्हणजे काय तर म्हणजे म्हणतात कानकिडनीचा अटॅक आला आणि म्हातारं ते कोब्यात गेलं आणि तिथून कोणा स्विच ऑफ झालं. आता काय करायचं म्हणून हे म्हणजे काय हरकत नाही. तर ते ग्रस्त बात चांगले होते तर म्हणला 1950चं मॉडेल होतं म्हणला. असं मॉडेल पुन्हा मिळणार नाही. हे म्हणजे सर्व आत्ता कुठं म्हणला या मॉडेलचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे म्हणला स्विच ऑफ झालं तर मिस कॉल देते. ते म्हणजे म्हणला म्हातारं गेलं तरी अजून बायकोच्या स्वप्नात येते. हे म्हणजे मोबाईल हे आपल्याकडे जनसमाजाचं माध्यम आहे. शाळेत बसते म्हणून सांगतो मॅडम काय झालं की एक मॅडम म्हटल्या मोबाईलमुळे माझा पोरगा शाळेत जातो. मी म्हटलं तुमचा पोरगा शाळेत जात नाही म्हणजे काय करतो सारखा व्हॉट्सअप बघत असतो का तर तसं नाही म्हणते. तो शाळेत जाताना एकदा हरवला. मग त्याच्या वडिलांनी त्याचा फोटो आणि माहिती ही व्हॉट्सअपवरती टाकली. ती बघून कुणीतरी आमच्या पोराला आपण घरात सुद्धा. पण झालंय काय आपल्याला मधल्या काळात मुलगा हरवला आहे हा व्हॉट्सअपवरचा मेसेज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरतो आहे. त्यामुळे माझं पूर्वी शाळेला जायला घरातून बाहेर पडलं की ती झेरापात करत बोलतो त्याला धुतंय आणि आम्ही आमच्या घरात धुतं सोडते. त्यामुळे आपल्याकडे मोबाईल हे जनसमाजाचं माध्यम आहे. फक्त भाषण किंवा वक्तृत्व हे पण जनसमाजाचं माध्यम आहे. आणि इथं आपण लोकांच्या वेळेशी खेळतो. म्हणजे समजा तुम्ही 7-5 माणसं बसला मी मगाशी सांगितलं लक्षात ठेवा रेडिओ बंद करता येतो टीव्ही चॅनल बंद करता येतं. पण माझं भाषण सुरू आहे तर तुम्हाला हे बंद करता येत नाही म्हणजे मी बंद करतो तुम्हाला ते ऐकावं लागतं. त्यामुळे वक्तृत्व आपण जबाबदारीने घेतलं पाहिजे. आणि अशी परंपरा ग्रीकांच्याकडे होती. तो डेमॉस्ट्रेनिस तिकडे होता. त्या डेमॉस्ट्रेनिसला पीजी बद्दल सांगायचे कुणीतरी एकदा विचारलं डेमॉस्ट्रेनिस साहेब भाषणाचा पहिला गुण कोणता. डेमॉस्ट्रेनिस म्हणाला नाट्य. भाषणाचा दुसरा गुण कोणता. डेमॉस्ट्रेनिस म्हणाला नाट्य. भाषणाचा तिसरा गुण कोणता. डेमॉस्ट्रेनिस म्हणाला नाट्य. म्हणजे बोलण्यात तुमच्या नाट्य पाहिजे. चेहऱ्यावरती तुमच्या हावभाव सुसंगत पाहिजे. आपण जे बोलतोय त्याच्याशी असं डेमॉस्ट्रेनिसचं म्हणणं होतं. तर पीजीबाजी काय म्हणायचे की आमच्याकडे एक इंग्रजीचे शिक्षक होते आणि त्यांनी डेमॉस्ट्रेनिसचं नाट्य आपल्या बोलण्यामध्ये आणून इतिहासातला एक प्रसंग शिकवायचं ठरवलं होतं. इतिहासातला प्रसंग काय होता तर शिवाजी महाराज गोवळकोंड्याच्या कुतुबशाच्या दरबारात गेले होते. आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर तिथं कुतुबशाह शिवाजी महाराजांना काय म्हणाला की तुमचं लष्कर हे छोट्या जणीचं आहे. तुमच्या लष्करामध्ये हत्तीदळ नाही. तुमच्या लष्करामध्ये फक्त तलवारी आहे. हे मावळे हत्ती बरोबर लढणार कसे. त्या समजा मी असं म्हटलो की या शिबिरामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी माझे मावळे आहेत आणि यांच्यापैकी कुणीही हत्तीशी लढायला तयार आहे. तुम्ही काय म्हणाल सर आता तुम्ही आला अजून तुमची आमची ओळख देखील नाही आणि परस्पर हत्तीशी लढायचा निर्णय राबवणं हे थोडंसं कठीण होईल. अजून जेवण पण घ्यायचं आहे दुपार त्यामुळे आपण त्रास घेऊ नका असं म्हणा. पण त्यावेळेला एक मावळा उठून उभा राहिला आणि शिवाजी महाराजांना म्हणाला की मी हत्तीशी लढायला तयार. माझा तुम्हाला प्रश्न आहे कोण होता तो मावळा हत्तीशी लढायला तयार झालेला. कोण सांगतोय कोण सांगतोय हा कोण सांगतोय तुला कसं माहिती आहे.
वाचले म्हणजे साहजिकच तुझं उत्तर बरोबर आहे. तुला कसं माहिती म्हटलं तुम्हाला काय करायचं बस काय तुला साहजिकच हत्तीशी लढायला तयार झाला आणि दुसऱ्या दिवशी हत्तीला दारू बांधली आणि साहजिकच नंग्या तलवारीनिशी मैदानात गेला. त्यांच्यात घनघोर संघर्ष झाला. शेवटी साहजिककानं हत्तीच्या गंडस्थळावरती उडी मारली आणि तलवारीच्या एका घावेमध्ये हत्तीच्या सोन्याचे 2 भाग केले आणि तो हत्ती ची 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 असा आवाज करत कोपऱ्यात गेला. अशी ती मूळ कथा. पण बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या काळातले इंग्रजीचे एक सर हा किस्सा इंग्रजीमध्ये नाट्य पाहिजे असतात. त्याला लागायचे साहजिककांनी went to the मैदान and then हत्ती also went to the मैदान. साहजिककांनी jumped and हत्ती also jumped and jumped. Finally both of them went into the middle of the ground. Then साहजिककांनी and हत्ती they dashed together. They collided together and साहजिककांनी jumped on the conductor of that हत्ती. साहजिककांनी jumped on the conductor of that हत्ती and then gave such a tadaka with his sword on the sword of that hatti. That sword was cut away into 2 parts and the hatti went making the noise chi 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 in the ground. आता पी.जी. पाटलांच्या मास्तरांनी या प्रकारची नाट्य आणलं. पुन्हा जो गोवळपणाचा उत्कृष्ट काय म्हणतात की तुमचा हा सैनिक चांगला आहे, तुम्ही त्याला माझ्याकडे द्या, मी त्याला 5000 मनसबदार करतो. त्यावेळी साहजिकच काय म्हणाला, तुमच्या 5000 मनसबदारीपेक्षा मला माझ्या महाराजांनी दिलेलं मानाचं पेढ आहे ते लाख मला वाटतं. निवडणुकीचं सीझन सुरू आहे. आपण बघा आपण होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एका पक्षाला असतो आणि मग तिकीट नाही मिळवण्याची शेवटच्या क्षणी आपण पटपुरी करतो. पण साहजिकच हा महाराष्ट्र सैनिक होता. त्यावेळी तो म्हणला मला मानाचे पेढ नव्हतं. माझं कल्पना त्याला होतं असं म्हणणं आहे की मास्टर त्या काळातला होता म्हणून बरं आहे. आता तुम्ही सगळी मंडळी शिकवत आहे, या काळातला असता तर तो काय म्हटला असता साहजिकच चौकावरती गंडर तलाव and then gave such a talaka which his sword on the sword of the hatti. That sword was cut away into 2 parts. Hatti went making noise in the corner and sahajikan waved his sword in the direction of Chhatrapati Shivaji as our Virat Kohli waved his bat in the direction of Anushka Sharma after completing his city. असं आपल्याकडच्या माणसाला तेव्हा मुद्दा असा की मुद्दा काय माझा बघा की ग्रीकांच्याकडे किंवा हे तुम्हाला कोणी सांगितलं की ग्रीकांच्याकडे परंपरा होती. तर आपल्याकडे विष्णुशास्त्री चिपळूणकर नावाचे विद्वान ग्रस्त होऊन गेले. त्यांनी निबंधमाला लिहिली. या निबंधमालेमध्ये 18 ते 25 हे निबंध वक्तृत्व ह्या विषयावरती आहेत आणि त्यांनी हे साधा मांडलेलं आहे की पहिल्यांदा वक्तृत्व हे औपचारिक स्वरूपामध्ये ग्रीकांच्याकडे होतं. कशावरून अथेन्सला कार्यशाळा होती, रोड्सला कार्यशाळा होती. सॉक्रेटिस सारखा माणूस हा संभाषणनिष्ठ तत्ववेत्ता होता. त्या काळातल्या अनेक ग्रीक लेखकांनी वक्तृत्व ह्या विषयावरती पुस्तके लिहिली. आज सुद्धा अमेरिकेमध्ये पब्लिक स्पीकिंग औपचारिक शिक्षणामध्ये आहे, पण आपल्या विद्यापीठामध्ये ते नाही. त्यामुळे मग असं आहे, मग आपण बघायचंच नाही का की औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये आमच्याकडे वक्तृत्व नाही, ग्रीकांच्याकडे आहे. पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये वक्तृत्व होतं. ते कशावरती आधारित होतं तर ते मौखिक परंपरेवरती आधारित होतं. आता तुला प्रश्न विचारतो का, रामाच्या बायकोचं नाव काय? रामायणातल्या रामाच्या बायकोचं नाव काय? त्या रामायण नव्हे काय सीता. सीताला कोणी पळवून नेलं? पलीकडे रावणानं.
शिवा शोधायला अशोकवनामध्ये कोण गेलं? हनुमान. नाही, रामाच्या अगोदर हनुमान गेला ना यशपाटला, बरोबर आहे ना? ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला तिघींना माहिती आहे. तुम्ही रामायण वाचले? खरं सांगा, वाचले? नका काय बाबा, आम्ही पण कुणी वाचले. मुद्दा असा आहे की आपण रामायण वाचलेलं नाही, आपण महाभारत वाचलेलं नाही. बिकॉज रामायण आणि महाभारत क्लासिक्स, आणि क्लासिक्स म्हणजे अभिजात साहित्याचं वैशिष्ट्य काय असतं की मॅडम अभिजात साहित्य बहुतेक कुणी वाचत नाही. पण मग आपल्याकडे कसे आपलं काम आहे बघा, तेव्हा गंता मासा गंता असं कसं झालं, येड्याचं येड माझ्या नशिबी आलं, तेव्हा म्हणतात हे गाणं, तेव्हा म्हणतात हातग्याच्या वेळ इस्लामपूरला आला तर माझ्या बायकोचं भेट घेऊन सांगा की हे गाणं फक्त हातग्याच्या वेळी म्हणायचं असतं. मला बघितलं की ते म्हणायला सुरुवात झालं. काय गाणं आहे? कपाळाच्या माणसागंधा असं कसं झालं, येड्याचं येड माझ्या नशिब्या. माझा मुद्दा असला या गाण्याचा लेखक कोण आपल्याला माहित नाही. पण आपल्याकडे कमळागंधा माणसागंधा सारखी गाणी आपल्याकडे आली. म्हणजे आपल्याकडे तमाशा आहे, आपल्याकडे कीर्तन आहे, आपल्याकडे प्रवचन आहे. तुम्हाला सांगू का, तमाशा एवढी मौखिक परंपरा व्यवस्थित कुणाला जपायला जमत नाही. मी परवा सांगलीत एक तमाशा बघितला. जवळजवळ 82-83 वर्ष वयाच्या वरचा आर्टिस्ट होता मॅडम. त्याला कथा काय सांगितली की म्हणला, मी बोटीत बसून चाललो होतो आणि समुद्रात परत आत गेल्यावर बोट आमची बुडायला लागली. कॅप्टन म्हणला, आपल्या हातात आता काय नाही, तुम्ही देवाची प्रार्थना करा. म्हणला ख्रिश्चन लोकांनी प्रार्थना केली, येशू ख्रिस्त आला, त्यांची माणसं घेऊन गेला. म्हणला मुस्लिम लोकांनी आल्लाची प्रार्थना केली, तर म्हणला त्यांचा अल्लाह आला, त्यांच्या माणसाला घेऊन गेला. मी पडलो हिंदू, म्हणला मी कुणाची प्रार्थना करा. जरी धाडस करून मी गणपतीची प्रार्थना केली, तर म्हणला गणपती तुमचा आला, गणपतीने मला सोन्यात धरून उचललं आणि किनाऱ्यावरती आणायच्या ऐवजी भर समुद्रात मध्ये आत नेलं. आम्ही असं काय करता जेव्हा म्हटला दरवर्षी मला गणेश उत्सवामध्ये पाण्यात बुडवताना तुम्हाला कसं वाटतंय म्हणला, तेव्हा आता आम्ही बोलतो तुम्ही काय ठेवू नका. मुद्दा असा इंटेलिजन्स म्हणजे हा निरक्षर कलावंत आहे. उदाहरण मी यासाठी सांगितलं म्हणजे आपल्याकडे वक्तृत्व कुठं आलं, कीर्तन कुठं होतं, भजन कुठं होतं, देवळात होतं. म्हणजे देऊळ किंवा मंदिर हे आपल्या मौखिक परंपरेचं अनौपचारिक अशा प्रकारचं केंद्र आहे. अशा प्रकारच्या अनौपचारिक केंद्रांनी, आणि तुम्ही बघा बायकांची जी गाणी असतात ती कृतीप्रधान असतात, ती ग्रामीण असतात, ती शेतीशी संबंधित असतात. आणि ही मौखिक परंपरा आपली मरत नाही, कारण ह्या मौखिक परंपरेमध्ये स्त्री पुरुषांची जोड आहे. आणि या स्त्री पुरुषांच्या जोडीमध्ये जेव्हा तेव्हा बाबा बायकोचं भांडण होतं, तेव्हा तेव्हा मॅडम बऱ्याच वेळेला बायकोचा विजय होतो. म्हणजे एका माणसाने शर्यत लावली, बायकोचं जे 100% ऐकतात त्यांनी माझ्या उजव्या हाताला थांबायचं, जे बायकोचं अजिबात ऐकत नाही त्यांनी माझ्या डाव्या हाताला थांबायचं. बायकोचं ऐकायचं डिपार्टमेंटला माणसं भरायला पडत. एक पटोगडा माणूस बायकोचं ऐकत नाही म्हणून डाव्या हाताला उभा राहिला. सगळ्यांनी त्याचा सत्कार केला आणि त्याला विचारलं, तुम्हाला हे जमतं कसं? तो म्हणला, माझ्या बायकोने सांगितलंय तुमची तब्येत अशी थोडा आहे, त्यामुळे जास्त गरजे ठिकाणी जात. तेव्हा मुद्दा असा आहे की आपल्या औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये वक्तृत्व नसलं तरी आपलं कीर्तन, प्रवचन, गोंधळ म्हणजे विमानी पटवर्धन नावाचे कीर्तनाचे अभ्यासक आहे. त्याने एक मौखिक परंपरेची मजेशीर गोष्ट सांगितलेली आहे. तुमच्यापैकी गावात कीर्तन कुणी ऐकलंय का? हात बघा. कीर्तन ऐकलंय का? गावात कधी ऐकलंय? भजन कीर्तन गावात ऐकलंय का? म्हणजे कधी असते? रात्रीच असते. म्हणजे साधारणपणे 9च्या दरम्यान असते. ज्यावेळेला सर्व माणसं कीर्तन ऐकायला जीवन आलेले असतात आणि जीवन आलेले असल्यामुळे थोड्या वेळानं त्यांच्या डोळ्यावरती झोप यायला सुरुवात होते. मग त्याला बुवा आधी काळा पांढरा दिसतो, पुन्हा पूर्ण काळा दिसतो आणि मग कसे एकदम डुलकी घेते आणि डुलकी घेतली की शेजारी त्याला हलवून जागा करतो.
म्हणून तर बुवा काय करतो बघा, आपल्याला सारखं सांगतो मला जय जय ठोबा रुक्माई रामकृष्ण हरी टाळ्या वाजवा. हे बुवा का सांगतो, जर श्रोत्यांचा अवधान आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सांगतो. म्हणजे माझा मुद्दा असा आहे की आपल्या मौखिक परंपरेमध्ये ती ग्रामीण आहे, ती शेतीशी संबंधित आहे, ती सडक आहे, ती मरत नाही. ती काय मरत नाही याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण सगळे असं म्हणतो की नाही की तुकारामांच्या अभंग गाथा बुडाली होती. कुठे बुडाली होती? तुकारामांची गाथा कुठे बुडली होती? बाळाबाळातले एक पुरुष सगळे तुमच्याकडे लेखी आणून घेते. काय वाटतं नाही करा तुला प्रश्न विचारणारा मास्तर चुकून सुद्धा बोला की कुठे कुठे बुडली होती गाथा तुकारामांची? तुकारामांची गाथा आपण असं म्हणतो की इंद्रायणी नदीत बुडवलेली होती. मग माझा प्रश्न असा आहे, तुकारामांची गाथा जर इंद्रायणी नदीत बुडवलेली होती तर आजही आपल्याकडे तुकारामांचे अभंग आले ना? तर त्याचं उत्तर असं आहे की तुकारामाचे जे अभंग आहेत ते मौखिक परंपरेनं आपल्याकडे टिकून राहिले. आणि 1869 साली ग्रँड नावाच्या अधिकाऱ्यानं या सगळ्या अभंगांचं प्रकाशन केलं आणि छापून टाकले. म्हणजे आता आपल्याकडे 4,500 अभंगाची जी तुकारामाची गाथा आहे जे ग्रँड मौखिक परंपरेत शोधलेली आहे. म्हणजे मी मुद्दे काय म्हणते आतापर्यंत बघा, आपल्याकडे वक्तृत्वाची ग्रीको रोमन परंपरा नाही. कारण वक्तृत्व हे ग्रीको रोमन परंपरेचं बौद्धिक आपत्य आहे. पण आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे मौखिक परंपरा आहे आणि अनौपचारिकरित्या आपण ती परंपरा टिकवलेली आहे. आणखीन एक घोटाळा आपल्याकडे झालेला तुम्ही निवेदन करताय. घोटाळा असा आहे की आपल्याकडे अशी समजूत आहे की 100मध्ये एखादा शूर असतो, 1000मध्ये एखादा पंडित असतो आणि 10,000मध्ये एखादा वक्ता असतो. हे भेदभाव मला मान्य नाही. माझी अशी भूमिका आहे की जगात कुठलाच माणूस जन्माला आल्या वक्ता होत नाही. ज्यामुळे माझ्या सगळ्या प्रकटीकरणाचं सूत्र असं असते की वक्ते जन्माला येत नाहीत, वक्ते घडावे लागतात, वक्ते घडवावे लागतात. मग काय चाललं पाहिजे? आता समजा तुम्हाला तुमच्यापैकी मला मुलींच्यापैकी आतापर्यंत कोणी कधी भाषण केलं का? मला सांगा, हात वर करा की मी आजच्या वेळेला भाषण केलं. हा, तू कशावर भाषण केलंस? मोठ्यानं बोलायचं. वय 65 आहे काय कमी? छत्रपती शिवाजी महाराज. तू छत्रपती शिवाजी महाराज. अजून शिवाजी महाराज. अजून वेगळा विषय आपण बोलले. ते मुद्दा लक्षात घ्या की तुम्हाला बोलायचे प्रश्न कुठे कुठे येतात. प्राध्यापक नाशिक फडकेने असं सांगितले. आता समजा मगाशी मॅडमने पाहुण्याचा परिचय करून दिला. मॅडम खरं तर शिबिरामध्ये आपण असं केलं पाहिजे की स्वागत, प्रास्ताविक, आहार ही सगळी कामं मुलांच्याकडे द्यायची, मुलींच्याकडे द्यायची. तर ह्या ठिकाणा नाशिक फडके नावाचे लेखकाने असं म्हटलेलं आहे, स्वागत, प्रास्ताविक, आभार आणि समारंभाचा अध्यक्ष हे व्यासपीठाचे 3 शत्रू होत. कारण व्यासपीठाच्या सुरुवातीला ओळख करून देणारा माणूस काय बोलेल याची अजिबात गॅरंटी नसते. तो भयंकर अनावश्यक खर्चुलामध्ये जातो. पाहुण्याचं लग्न झाले का? मग ते लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? त्यात किमान फरक आहे. लव्ह मॅरेज ही लाईक कमिटिंग सोसायटी म्हणजे स्वतःहून आत्महत्या करणे आणि अरेंज मॅरेज ऑर्गनाइज्ड मर्डर बाय ऑर्गनाइज्ड हे सगळ्या माणसाने मिळून कट कारस्थान करून खून करणं हे पटत नसेल तर त्यांची अरेंज मॅरेज आहेत. त्याने आपल्या घरात जर लग्नाचा अर्ज बघा, नवरा मुलीच्या पाठीमागे उभी असते ती सगळी मंडळी आहे की या कारस्थानांचे सुचवणार असतात.
तर ल मॅरेज झाल्यावरती भांडण होत नाही, आम्ही अरेंज मॅरेज झाल्यावर भांडण होतं असं तर काय भांडण. भांडण हा नवरा बायकोचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो कायमपणे सुरू राहतो. तेव्हा ही 3 कामं करताना समजा तुला सांगितलं सरांचं स्वागत कर, सरांचा परिचय करून दे, तर तुझं काम काय आहे. तर मॅडमने माझा परिचय करून दिला, त्याने अगोदर 10 मिनिटं माझ्यावरती खर्च केली की म्हटलं तुम्ही तुमची माहिती मला सांगा, त्याप्रमाणे त्यांनी घेऊन घेतली. तसं तुम्ही स्वागत प्रास्ताविक करताना 4 ते 4.5 मिनिटांमध्ये मुद्देसूद मांडणी केली पाहिजे. आभार मानताना महत्वाच्या 1-2 माणसांची नावं घ्या आणि सर्व उपस्थितांचे आभार मानतो असं म्हणा, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही. अध्यक्ष रणजित केळकर म्हणायचे आगी आहेत नाशिकाचे, म्हणजे ज्याच्या उंची वैज्ञानिक उंची इतरांच्या पेक्षा जास्त आहे असा अध्यक्ष असावा. आपण काय करतो, खाली धरती वर आकाश, वेळ मोकळा भरपूर अशा एखाद्या प्रसन्न व्यक्तिमत्वाला कुठून आणतो किंवा शाळेला फक्त तिरकी देणार असेल तर त्याला कुठून आणतो आणि त्याला अध्यक्ष होतो. त्यामुळे अध्यक्ष काय होतो, आतापर्यंत जे झालेलं आहे ते मला सगळे 100% मान्य आहे. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही सूत्रसंचालक आश्रम जैनांनी 4था शत्रू सांगितलेलं आहे. कारण निवेदकाला काय सवय असते की निवेदकांना बऱ्याच वेळेला स्वतःच्या आवाजाच्या प्रेमात करण्याचे निवेदन असते. आम्ही जे पुढे बोलत राहतात म्हणजे कसं कशाचा आहे विजयची गोळे तुझे भावलं रात्रीच्या गर्भात तुझ्याचा असे विषय काढलं सर मारवरती आज आमची पेटतात करते बुद्धीला त्याच्या वेळा तुला भावनिक क्रांतीचे येते लोहदंडाचा पायामध्ये खळा खळा तुटणा आणि खळा खळा तुटणा. यानंतर कोणती प्राध्यापक संजय थोरात ही कविता का सांगितली काय नाही मला पाठी. तेव्हा या पद्धतीचे अनावश्यक, कारण निवेदकाचं काम कसं आहे लक्षात घ्या, निवेदकाचं काम हे फुलाच्या माळेसारखं आहे. त्यांनी सवालात पुढे न्यायचा असतो. दोरा फुलाचा हार आपण बघतो, आपल्याला हार दिसतो, दोरा दिसतो का नाही. तसं चांगल्या निवेदकाचं चांगल्या सूत्रसंचालकाचं काम हे आहे सेल्फ द स्पीकर अँड टॉकिंग टू द ऑडियन्स, की तुमचा जो वक्ता आहे आणि त्या वक्त्याचा विषय आहे तो श्रोत्यांच्यापर्यंत नेऊन योग्य अशा प्रकारची वार्ता निर्मिती करणं. मी तुम्हाला का सांगतोय, भविष्यात तुमच्यावरती जेव्हा शिबिरात पदाची जबाबदारी येईल तेव्हा अभ्यास करून बघा. 4 मुलींनी सांगितलं मी शिवाजी महाराजांच्यावरती बोलते. शिवाजी महाराजांच्यावरती बोलताना लक्षात ठेवा की तुमची प्रिपरेशन चांगली पाहिजे. म्हणजे एखादा जोक सांगायला, एखाद्या परंपरेतलं काहीतरी सांगायचं असं नका करू. हा विषय भाषण म्हणजे काय, एक व्याख्या यशवंतराव चव्हाणांनी मी सांगितली की वर्सवरच्या पोएट्रीनं मॅन स्पीकिंग टू मॅन त्याच्या बरोबरीची आहे, पण तुम्हाला त्या विषयावरती बोलायचं आहे. आता उदाहरणार्थ तुमचा विषय काय होता मोठ्यानं सांगा. एवढा होता छत्रपती शिवाजी महाराज. उदाहरण घेऊ आपण, सगळ्यांना हा विषय आहे बोलायचा. तर इथे काय करायला पाहिजे आपल्याला, आपला जो प्रतिपाद्य विषय आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे, त्याच्यावरती मनन केलं पाहिजे आणि योग्य हावभावाचं प्रकटीकरण केलं पाहिजे. म्हणजे समजा वाघनखांच्या साह्याने अब्दुल खानाचा कोपरा बाहेर काढला हे सांगताना तुमची ऍक्शन त्याच्याशी सुसंगत पाहिजे. म्हणजे उगीच जात तुम्हाला कसं बोलून चालणार नाही. म्हणजे तुमची जी बॉडी लँग्वेज आहे, कारण एक सांगतो अज्ञान युगापासून विज्ञान युगापर्यंत वक्तृत्व आपल्या बरोबर आहे. त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे, तुमच्याकडे स्मरणशक्ती पाहिजे. आणि समजा शिवाजी महाराजांच्यावरती तुम्ही बोलला, चौघीने बोलवा, चौघीने पण मी प्रश्न विचारतो की शिवाजी महाराजांच्यावरती बोलण्यासाठी तुम्ही कुठलं पुस्तक वापरता, कुठल्या पुस्तकातून माहिती घेतली. तर याचं उत्तर आपला नकारात्मक येणार, कारण तुम्ही ऐकून माहितीवरती शिवाजी महाराजांच्यावरती बोलू नका. शिवाजी महाराजांच्यावरती मराठी आणि इंग्रजीमध्ये अनेक चित्र आहे. शिवाजी तुम्हाला सांगा नाही वाटलं तुम्ही तर आपल्या हातातला फोन हा आपला मित्र आहे. गुगलवरती शिवाजी महाराज टाईप करा, सगळी माहिती यायला सुरुवात होती. शिवाजी महाराजांची मराठी चरित्र माहिती यायला सुरुवात होते, शिवाजी महाराजांची इंग्रजी चरित्र माहिती यायला सुरुवात होते. त्यामुळे काय होतं बऱ्याच जणांचं वाचायला पुस्तक उघडलं दुसऱ्या बाजूला मोबाईल पकडून मारायला सुरुवात होतो.
की मला घ्या दुसरं. तर हे टाळून दोन सोर्सेस आहेत. एक म्हणजे प्रायमरी सोर्स. या प्रायमरी सोर्स मध्ये पुस्तकांचा समावेश होतो, नातेवाईकांचा समावेश होतो, मित्रांचा समावेश होतो आणि शिक्षकांचा समावेश होतो. तुम्ही अचानक भाषण करायला, आता तुम्हाला सांगतो, वक्तृत्व या विषयाची माझ्या 26 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याचं इंग्रजीमध्ये अनुवाद देखील मी केलेला आहे. तरी पण तुमच्याकडे बोलायला यायचं म्हटल्यावर मी अभ्यास केल्याशिवाय बोलायला येत नाही. याचा अर्थ काय आहे की वक्तृत्वाची तयारी किती दिवसात होईल? 4 दिवसात होईल, 5 दिवसात होईल, होत नाही. ही तयारी आयुष्यभर चालू असते. आणि त्यात लक्षात ठेवा की तुमचं सार्वजनिक ठिकाणी बोलताना तुमचं चारित्र्य देखील महत्वाचं आहे. कारण का की समजा महात्मा गांधी मानलो होतो ना, चले जाओ ब्रिटिशां, बरोबर आहे? तू सांग म्हटलं काय? 1942 साली ब्रिटिशांना चले जाओ कोण म्हटलं होतं? क्विट इंडिया, महात्मा गांधी म्हटले, बरोबर आहे? तेव्हा महात्मा गांधी सांभाळत नव्हतं. महात्मा गांधी चले जाओ म्हटले. समजा आता तू मागच्या करावं जर चले जाओ म्हटलं तर तुम्हाला मराठी का शाळा का तू मराठी का? पण गांधींना किंवा बॅरिस्टर त्यांना कायद्याची भाषा माहित होती की ते ब्रिटिश सरकारला कायदा समजावून सांगत होते की कायद्याने ही तुमची जागा नाही आणि म्हणून क्विट इंडिया. आणि त्या पाठीमागे कर्तव्य चालत होतं. हे कोण म्हणलं? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा. कोण म्हटलं? तुम्हाला विचारतो. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा. कोण म्हणलं? सुभाषचंद्र बोस. तू म्हणून बघायच्या पूर्वीला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा. ती म्हणजे मेरा कोणी तुला सस्ता नाही. जेव्हा स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच. कोण म्हटलं? लोकमान्य टिळक. म्हणजे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष बाबू काय ऐकलं झाली तर त्यांचं त्या प्रकारचं चारित्र्य होतं. गाडगे बाबा काय ऐकायची माणसं तर प्रबळ अशा प्रकारची जीवननिष्ठा होती. म्हणजे आपण बोलताना लक्षात ठेवायचं की आपलं चारित्र्य पण चांगलं पाहिजे. त्याला काही गुण पण आवश्यक आहे. म्हणजे भाषण करण्यासाठी तुमचं वाचन चांगलं पाहिजे, त्या विषयावरती चिंतन करता आलं पाहिजे, स्मरणशक्ती पण चांगली पाहिजे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास पण पाहिजे. आणि तुम्ही ज्या श्रोत्यांच्या समोर बोलायला जाताय त्या श्रोत्यांचा तुमचा अभ्यास पाहिजे. आपला अडचणी काय येतात सांगतो. तुमच्यापैकी कोण इथे येऊन बोल म्हटलं तर भाषण करेल काय? आता ज्या 4 मुली शिवाजीवरती बोलल्या त्या सोडून दुसरं कोण भाषण करेल काय? आता तू बोलू शकतोस? करता येते नाही का? बोलू शकत नाही. काय अडचण? तिथे बसून सांगा काय अडचण आहे तुला बोलायला. काय होतंय? भीती वाटते. बरोबर आहे. त्याला जी भीती वाटते त्याला वाटत नाही जगात आतापर्यंत जेवढे व्यक्ती झाले त्या सगळ्यांना ही भीती वाटते. आणि त्याला काय म्हटलं जातं? त्याला एक शब्द आहे इंग्रजीमध्ये स्टेज फ्राईट. म्हणजे पहिल्यांदा भाषण करणाऱ्या माणसाचे हात कापतात, काही जणांचे पाय कापतात, काही जणांना घाम येतो, काही जणांना समोरची सगळी माणसं काही माणसं दिसतात एकदम काय दिसायला लागतात. काही जणांना असं वाटतं की पुढे बसलेली माणसं आहेत ती माझा पाय हिसकावून घेणार आहे, माझा शर्ट फाडणार आहे, म्हणून ते काय करतात काही चालू ठेवतात. म्हणजे एखादं घाबरलं की आपल्या शर्टाचं बटन धरलंय बंधनो भगिनीनो करून करत बाप सगळ्याचं बटन तुटायची पाळी आहे तरी हा बोलायचा प्रयत्न करत होता. म्हणजे हा स्टेज फ्राईट काय आहे तर हा नर्वसनेस आहे. त्यात काय होतं त्यावेळेला घसा कोरडा पडतो आणि घाबरल्यासारखं वाटायला लागतं. त्याच्यावर उपाय काय आहे? त्याच्यावरती उपाय एक आहे. तुमच्यापैकी पोहायला कोणाला येत नाही त्याने हात वर करा. मला पोहायला येत नाही त्याने हात वर करा. ठीक आहे. ज्याला पोहायला येत नाही ते सोडून बाकीला पोहायला येतंय मला तुम्ही सांगा पोहायला येतंय त्याला काय येतंय?
आणि पोहायला येत नाही त्याला काय येत नाही, काय कारण असावं सांगा. साधारण पोहायला येते ते पोहायला शिकले म्हणून त्याला पोहायला येते. सायकल चालवणाऱ्याला सायकल चालवता येते कारण तो शिकला. पोहायला ते शिकलेले नाहीत म्हणून येत नाही. तसं बोलणं हे देखील शिकल्यावरच येतं. त्यामुळे मी मॅडमला बघायचं जो म्हणालो की शिबिर असलं की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, प्रास्ताविक, परिचय, आभार, सूत्रसंचालन हे सगळं पोरांनी केलं पाहिजे. हे पुरी तुम्ही मला आमचं कोण पोरांनी तेव्हा सगळ्यांनी बोलायला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगतो की ही स्टेट फ्लाईट कोणाकडून होती. महात्मा गांधी आपल्या देशाचे नेते होते, त्यांना बोलायला लागलो. मार्क ट्वेन हा अमेरिकेतला उत्तम विनोदी लेखक, तो म्हणायचा मी बोलायला उभा राहिलो की माझ्या तोंडात कापूस भरलाय असं वाचायचं. आचार्य आपले मोठे व्यक्ती झाले. पहिल्या गोष्टीमध्ये नुसतंच करत त्यांची कथा चालली. आनंद कानेकरांची तीच अवस्था होती. म्हणजे जन्माला आल्या माणूस बोलायला लागला असं होत नाही. ऍग्रिकल्चरच्या काळातला सिसरो देखील म्हणतो की मला बोलताना नर्वसनेस येतो. त्यामुळे स्टेज फ्लाईटवरती मात कशी करायची त्याला एक उपाय आहे. डीप ब्रीथिंग म्हणजे बराच वेळेला खोलवर श्वास घ्यायचा, सोडायला. हे झोपून करा. जास्त वेळ खोलवर श्वास घेत आणि सोडत राहिलं की छान झोप पण लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या तंत्राचा नीट वापर करून तुमच्या माझा कॉन्फिडन्स वाढवा. आवाज हा माईकमुळे आवाजात वाढ होते पण आवाजामध्ये सुधारणा होत नाही. त्यानंतर तुमची देहबोली जी आहे ती तुमच्या विषयाला अनुरूप पाहिजे. म्हणजे आपल्या केळमचंद्राचे क्रांतिसिंह नाना पाटील जे आहेत त्याआधी पार्लमेंटमध्ये देखील शेड्यूल टोकून शिवाजी महाराज की जय असं म्हणायचे. तर बीबी संजय नावाचा धर्मोपदेशक हवेमध्ये गोळीबार करायचा. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, शहाण्या माणसासारखा विचार केला पाहिजे आणि सामान्य माणसासारखं बोललं पाहिजे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, भाषण हे स्थळ, काळ आणि वेळेनुसार बदलतं. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये लोकप्रिय झालेली भाषणं आज 2024 साली लोकप्रिय होती असं तो भाग नाही. कारण का, इट इज कल्चर स्पेसिफिक, इट इज टाइम स्पेसिफिक. भाषण हे पण भाषणाची तयारी म्हटल्याप्रमाणे आयुष्यभर सुरू असते आणि ती स्थळावरती अवलंबून असते, काळावरती अवलंबून असते. अजून एक लक्षात ठेवा, ज्या श्रोत्यांच्या समोर बोलताय त्या श्रोत्यांचा बोलताना कधीही अपमान करू नका. कारण त्या श्रोत्यांचा अपमान केल्यावर काय होतं, अगदी स्वामी विवेकानंद सुद्धा बोस्टन शहरामध्ये तिथल्या लोकांच्या वरती भोगलावतेमध्ये व्यस्त असते. तुम्ही लोक असं स्वामी विवेकानंद म्हटल्याबरोबर त्यातले बरेच लोक उठून गेले. महात्मा गांधी सुद्धा एका विद्यापीठामध्ये गेले आणि संस्थानिकांच्या तळ जवाहरावरती टीका केल्यानंतर सगळे संस्थानिक सभेतून उठून गेले. तेव्हा आपला हेतू काय आहे बोलण्याचा, तर संवाद साधणं. आपला हेतू काय आहे बोलण्याचा, तर आपला आशय लोकांपर्यंत पोहोचवणं. म्हणजेच अभिव्यक्ती चांगली पाहिजे. सोप्या भाषेमध्ये आशय म्हणजे काय, तर काय सांगायचं आहे म्हणजे आशय, आणि अभिव्यक्ती म्हणजे काय, तर कसं सांगायचं आहे ते म्हणजे अभिव्यक्ती. तेव्हा ही भाषणाची तयारी हयातभर अशा प्रकारे सुरू असते. आणि ही तयारी एकदा तुमची नीट झाली की तुमच्या लक्षात येईल बोलण्याचे हेतू काय आहे. मनोरंजन करणं, हे कथाकथनामध्ये घडतं, माहिती देणं, जे सायंटिफिक एखादी माहिती तुम्हाला देणं हा हेतू असू शकतो. किंवा कृतीला प्रवृत्त करणं, म्हणजे समजा पाठीमागचं मैदान जे आहे ते स्वच्छ करायचं आहे, ते शिट्ट्या मारून तुम्हाला ताणून नेण्यापेक्षा तुम्हाला जर आधी व्यवस्थित समजावून सांगितलं की हे मैदान आपल्याला कशासाठी स्वच्छ करायचं आहे, हे जर 5 मिनिटांमध्ये त्या टीचरने विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं तर त्याला म्हणायचं भाषणाचा हेतू कृती प्रमाण करणं. म्हणजे पूर्वी आपण बोलण्याच्या प्रेरणा काय होत्या बघा, त्या आध्यात्मिक स्वरूपाच्या होत्या. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली म्हणतो आपण. रामायणातली कथा तर प्रसिद्ध आहे की ज्या वेळेला
रावणाचा भाऊ विभीषण शरण येणार होता. त्यावेळेला सगळ्या सरदारांनी अंगद मिळता असं सांगितलं की त्याला आपल्याकडे घ्यायला नको, तू परक्या राज्यात निघलाय. त्याला एकमेव वक्ता असा होता की तो म्हटला की रावणानंतर तिथे सत्ता स्थापन करताना आपल्याला त्याच्या घरातलाच माणूस पाहिजे, त्याला आपल्याकडे घेऊया. त्या वक्त्याचं नाव हनुमान. आपण हनुमान जयंती परवा साजरी केली. तो उत्तम वक्ता होता. म्हणजे तिथं भगवान महावीर जो आहे कॉलेजमध्ये असतील त्यावेळेला मी एकदा वर्गात मुलीला प्रश्न विचारला होता की गौतम बुद्ध जो आहे त्याच्या हयातीमध्ये 100 किलोमीटर पेक्षा लांब कधी गेला नाही, पण त्याच्या धर्माचा प्रसार जगभर झाला. कसा झाला असेल कोण सांगते? तुम्ही सांगा. परत सांगतो प्रश्न. गौतम बुद्ध 100 किलोमीटर पेक्षा लांब त्याच्या परिसरात गेला नाही, पण गौतम बुद्धाच्या धर्माचा प्रसार जगभर झाला. कसा झाला असेल? म्हणजे भगवान महावीरांनी देखील 40 वर्ष वाणी योग चालवला. काय शिष्य उत्तर तुम्हाला कसं झालं असेल? त्यावेळेला अल्पनाचे एक बॅचमेट असं म्हटलं की गौतम बुद्धाचा धर्माचा प्रसार जगभर झाला म्हणजे बहुतेक तो GTV वर बोलला. तर तो GTV वर नाही बोलला. अनेक विद्वानांशी वाद घातले. त्या वादामध्ये पराभूत विद्वानांनी या धर्माचा प्रचार पुढे सुरू केला. म्हणजे किंवा आपण असं झालं असं घ्यावं, शिवाजी महाराज रस्त्यावरती आले, चला ताकाळी रेल्वे स्टेशन उलटून टाक आणि लोकांनी उलटून टाक असं झालं असं कळत नाही. जे लोकांशी बोलले असतात म्हणजे भगवान श्रीकृष्ण असेल, हनुमान असेल, शिवाजी महाराज असतील, या सगळ्यांच्या बोलण्याच्या प्रेरणा एक तर आध्यात्मिक किंवा राजकीय होत्या. आता माझा प्रश्न असा आहे की आज आपल्या बोलण्याची प्रेरणा काय असली पाहिजे? म्हणजे शिबिरात तुमच्या मला का बोलवलं? मला काय उपयोग नाही, रिटायर्ड माता रिकामा आहे म्हणून त्याला आम्हाला आणला का? नाही. तुमचा हेतू असा आहे की तुमच्या शिबिरातले शिबिरार्थी हे सुजाण नागरिक व्हावे, म्हणजे सिव्हिल सिटिझनशिप डेव्हलप करणं हा आजच्या काळामधल्या बोलण्याचा आपल्याकडचा हेतू आहे. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा प्रवास, तुमचा अनुभव तुम्हाला बोलण्यासाठी अनेक प्रकारच्या मदती करत राहतो. तुम्हाला चांगला अभ्यास असला की सुरुवात कशी करायची, भाषणाचा मध्ये काय असावा, शेवट काय असावा हेही कळतं. भाषणाला जाताना आपला उष्णकटिबंधातला देश आहे, 38-39 दरम्यान तापमान आहे आणि विनाकारण कोट घालायचा, काय घालायचा किंवा ओव्हरऑल एक नक्की घालायचं असले उद्योग करायचे काही गरज नाही. कारण ड्रेस कोड हा तिथल्या लोकांचे सुसंगत अशा प्रकारचा ड्रेस कोड असला पाहिजे. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला भाषणामध्ये सुरुवात सुचते, मध्य सुचतो, शेवट सुचतो. एकदा काय झालं, एका माणसाचं भाषण सुरू झालं आणि ते बराच वेळ चाललं आणि बराच वेळ ते भाषण चालल्यानंतर काही माणसं उठून गेली. शेवटी एकच माणूस राहिला. हा बोलणारा वाटतो, त्याला म्हटला तुम्हाला माझं भाषण आवडलं म्हणून तुम्ही थांबला का? तसं नाही साहेब, म्हणतात तुमच्यानंतर माझं भाषण म्हणून मी इथं थांबलो आहे. तेव्हा तसंच भाषणाचा विषय एखादा बराच वेळ चालल्यानंतर माणसं टाळ्या वाजवायला लागली, कंटाळून परत टाळ्या वाजवायला लागली, तरी सुद्धा हा बरोबर राहिला. शेवटी कोपऱ्यातनं पाठीमागनं त्या दोघी मॅडम बसल्या, त्यापैकी एक मॅडम कुण उभा राहिल्या, त्यांच्या हातात रिव्हॉल्वर होतं. त्या म्हणल्या सर तुम्ही बोला, तुमच्याबद्दल आमची काही तक्रार नाही, तुम्हाला इथं भाषणाला कोणी बोलवलं त्याचं नाव सांगा, त्याला मी जीवन ठेवणार नाही. तेव्हा अशी पाहिजे माझ्या विद्यार्थ्यांनी येऊ नये यासाठी